दोन आमदारांची घरं जाळी. आता पुढारी सगळेच दबी धरून बसलेत. आरक्षणाआडून कुणाची तरी जोरदार फिल्डिंग. महाराष्ट्र पेटला, सरकार फेल ठरलं. संयमाचा अंत झाला. गांधीगिरी करण्यात अर्थ नाही, नाहीतर लोक हलक्यात घेतील हे ओळखलं. जरा महाराष्ट्रातील दृश्य पहा. मराठा आउट ऑफ कंट्रोल. पुढारी सुरक्षेची मागणी करतात. नेमकं घडलंय का? दोन आमदारांची घरं जाळी आणि त्यानंतर सगळ्याच मराठा आमदारांनी धसका घेतला. इतकंच काय, तर त्यांना त्यांचे राजीनामे सुद्धा फेकावे लागले. खासदार, आमदार, पुढारी, कुठलाही पदाधिकारी घ्या, सर्वच जण त्यांचे राजीनामे फेकतात. विशेषतः ते सत्ताधारी पक्षातील. कारण मराठा समाजाचा रोष लक्षात घेता जर 2024च्या निवडणुकीला पुन्हा जिंकून यायचं असेल तर आजच्या घडीला आपला राजीनामा देणं गरजेचं आहे, हे सरकारमधील या पुढाऱ्यांनी ओळखलं असावं, अशी चर्चा सुरू झाली. आता दुसरं दृश्य बघा. हे दृश्य बीडमधील आहे. बीडमध्ये वाढलेला हिंसाचार पाहता सध्याच्या घडीला बीडकरांनी आणि धाराशिवमध्ये सुद्धा संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. एरवी हे शहर गजबजलेलं असतं, मात्र सध्या सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय. बीड बस स्थानकावर अनेक बसेस स्थानकावरच उभ्या आहेत. एरवी हे बस स्थानक गजबजलेलं असतं, मात्र आज शुकशुकाट आहे. परळी वैजनाथ बस स्थानकात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच नाहीये. याआधी हे बस स्थानक इतके ओसड कधीच पाहायला मिळालेले नाहीये. धाराशिव येथील पूर्ण बाजारपेठ बंद आहे. मेडिकल वगळता इतर कोणतीही दुकानं आज सुरू नाहीयेत. मुख्य रस्त्यावरही एखादी दुसरीच वाहनं पाहायला मिळतात. एकंदरीतच काय, तर महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन हिंसक वळणावर गेलेलं आहे. राज्याच्या काही भागामध्ये मराठा आरक्षणाला, त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. काल 2 आमदारांची घरं पेटवण्यात आली आहे. रस्त्यावर टायर जाळून तोडफोड करण्यात आली आहे. मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त जाणवते. खास करून बीड जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना अधिक घडल्यात. हे बीड तेच आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची रात्री 1:30 वाजता सभा झाली होती आणि या सभेला हजारो लोकांची गर्दी जमलेली होती. आणि तेच बीडकर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. कदाचित मनोज जरांगे पाटलांची जन्मभूमी आणि कर्मभूमी बीड आहे, त्यामुळे बीडमध्ये आणखीच हिंसक वळण लागले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटामध्ये असणाऱ्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंकी यांचं घर जाळण्यात आलंय. आमदार संदीप क्षीरसागर यांचंही घर पेटवण्यात आलंय. जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावण्यात आली आहे. उग्र झालेल्या आंदोलकांनी आता थेट राजकीय नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने वेळीच पावलं उचलणं आवश्यक होतं, अन्यथा परिस्थिती आणखी आता नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते. परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये. मराठा समाज हा आउट ऑफ कंट्रोल झालाय. काल 2 आमदारांची घरं जाळण्यात आली आहे. आजही जाळपोळ जी आहे ती सुरू आहे. दरम्यान बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या घराला अद्याप पोलीस संरक्षण मिळालेलं नाहीये. मराठा आंदोलकांनी नारायण कुचे यांच्या घराला सुद्धा गराडा घातला होता. विषय म्हणजे मराठा आमदारांविरुद्ध एवढा राग का निर्माण होतोय? एकतर आरक्षणाला पाठिंबा द्या, नाहीतर गप्प बसा. पण आरक्षणाच्या विरोधात हे काहीतरी बरळतात आणि त्यानंतर मराठा समाजाला आणखी डिवचतात. यांचे बोलवते धनी कोण आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती जर एकंदरीत बघितली तर या परिस्थितीमध्ये कधी कोणताही नेता काही बोलण्याची डेअरिंग करणार नाही, पण सरकारमधीलच नेते येतात आणि उठसूट बरळतायत. एवढी डेअरिंग कोण करतंय, यांना रसद कोण पुरवतंय, हाच खरा अभ्यासाचा भाग आहे. मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.